जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्ही खरंच स्टेट देण्याकरिता पात्र आहात का? पात्र असाल तर एक्झॅक्टली कोणत्या वर्गासाठी आहे, कोणत्या माध्यमासाठी आहे आणि कोणत्या विषयासाठी आहे? मित्रांनो, खऱ्या अर्थाने बऱ्याच उमेदवारांकडे बऱ्याच प्रमाणावरती वेगवेगळे क्वालिफिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एक्झॅक्टली त्यांच्या लक्षात येत नाही आपण नेमकं कोणत्या माध्यमासाठी, कोणत्या वर्गासाठी, कोणत्या विषयासाठी पात्र आहोत। त्याची ऑथेंटिक माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्या मनामधल्या सगळ्या ज्या काही मिसकन्सेप्शन्स आहेत, जेवढे काही डाउट्स आहेत, ते सगळे डाउट्स या ठिकाणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ बनवायला जे आहे आपण ऑथेंटिक सोर्सेसचा वापर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच याला एकदा लाईक करून द्या आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत याला फॉरवर्ड करायला देखील विसरू नका। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी सगळी माहिती आपण डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर का येथे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये तुमच्याकरिता टेट परीक्षेला IBPS च्या पॅटर्न प्रमाणे जेवढे विषय आहेत तेवढे सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी जे आहे शिकवले जाणार। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स आहेत, डाउट क्लिअरिंगचं सेशन आहे, IBPS एक्सपर्टची फॅकल्टी आहे आणि आता बॅच जॉईन केल्या तुम्हाला रेकॉर्डेड कंप्लीट बॅच अवेलेबल करून दिली जाणार आहे, जेणेकरून लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही ऍट अ टाइम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। याच्या व्यतिरिक्त 28,000 प्रश्न असलेली 500 टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ती देखील बॅच मध्ये मोफत देण्यात येत आहे। आणि विशेष म्हणजे हा जो काही प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर नावाचा, तो ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे, कारण 2022 ला पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे 1000+ उमेदवारांचं सिलेक्शन या प्लॅटफॉर्मच्या मार्फत झालेलं आहे। यांचं मार्गदर्शन जर घ्यायचं असेल आपल्याला, ही जी टीम दिसते आहे, तर मास्टर टीचर नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा अभ्यास जर का चेक करायचा असेल तर 100 फुल लेंथ टेस्ट आणि 400 टॉपिक वाइज टेस्ट तुमच्याकरिता अवेलेबल आहे। एकूण जर का आपण प्रश्न बघितले तर जवळपास 28,000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। सगळेचे सगळे जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे। अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत, मिक्स प्रश्न आहेत, काही जे आहे एक्झॅक्टली ज्या पद्धतीने IBPS एक्झाम कंडक्ट करतं त्या पॅटर्न प्रमाणे देखील आहे। इथे टॉपिक वाइज तुम्हाला दिसत आहे की कोणत्या टॉपिकच्या किती टेस्ट अवेलेबल आहे। टेस्ट तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही वरती देखील सोडवू शकता। हे देखील तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे तर आपल्या हक्काचं ट्रस्टेड अशा प्रकारचा जो प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही टेस्ट सिरीज देखील मिळून जाणार आहे। वेळ आधी कमी आहे, कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे। आता बघूया आपण की नेमकी क्वालिफिकेशन्स आपल्याला काय लागते आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी आहे आपलं भविष्य। यापैकी आपल्याकडे क्वालिफिकेशन असेल तर आणि तरच आपण या ठिकाणी टेट परीक्षेसाठी पात्र आहोत, अन्यथा आपण पात्र नसणार आहोत। लक्षात घ्या, पवित्र प्रणाली अंतर्गत मुलाखतीकरिता उमेदवारांची शैक्षणिक अर्हता ही ऑथेंटिक माहिती आहे। ठीक आहे, हा चार्ट तुम्हाला दिसतो आहे। याच्या व्यतिरिक्त जे आहे मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यावी लागते की पवित्र पोर्टलची जी काही पात्रता असते ती शासन निर्णयावर आधारित आहे। आपल्याला 3 शासन निर्णय महत्त्वाचे आहे। प्रत्येक शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराकडे ते 3ही शासन निर्णय असायलाच पाहिजे, त्याशिवाय आपण अभ्यास केलेला काहीच कामाचा नाही। माहिती असलं पाहिजे की आपण नेमके कोणकोणत्या विषयासाठी, कोणत्या वर्गासाठी, कोणत्या माध्यमासाठी पात्र आहोत। ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आहे की त्याचे शासन निर्णय कोणते। बघा, पहिला शासन निर्णय या ठिकाणी आहे 7 फेब्रुवारी 2019 चा। हा शासन निर्णय, याचा टायटल सांगतो थोडक्यामध्ये, फार मोठा व्हिडिओ मी बनवणार नाही, परंतु लक्षात घ्या, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे मित्रांनो 7 फेब्रुवारी 2019 चा, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा। यामध्ये सर्व पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। शिक्षकांची जी 1ली ते 5वी ची पात्रता, 6वी ते 8वी ची पात्रता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। आता हे एवढा मोठं मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार नाही। दुसरी, याचं जे शुद्धीपत्रक आहे ते शुद्धीपत्रक मित्रांनो आलं होतं या ठिकाणी 25 फेब्रुवारी 2019 ला। लक्षात घ्या, हा शासन निर्णय 7 फेब्रुवारीचा आहे, हा 25 फेब्रुवारीचा आहे। हे शुद्धीपत्रक आहे। ठीक आहे, टायटल तेच असणार आहे। याच्यामध्ये काहीशे बदल करण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये देखील शुद्धीपत्रक काढलं होतं या ठिकाणी, बघा तुम्हाला दाखवतो मी। हा एक शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय कधीचा आहे 12 जून 2019 चा, शालेय शिक्षण क्रीडा विभागाचाच आहे। शुद्धीपत्रक आहे, कशा संदर्भामध्ये आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करण्याबाबत।
आता 3 शासन निर्णय वाचून दाखवणं म्हणजे फारच कठीण काम आहे. त्याच्याकरिता जे आहे एक सुंदर आणि सोपा उपाय आहे, तो म्हणजे काय आहे, पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला शिक्षक होता येतं. आणि त्यासाठी पवित्र पोर्टलला हा एक महत्वाचा चार्ट देण्यात आलेला आहे. या चार्ट वरून आपल्याला लक्षात येऊन जातं की आपण नेमक्या कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत, कोणत्या माध्यमासाठी आपण पात्र आहोत. ठीक आहे, एक एक करून थोडक्यामध्ये पाहून घ्या. तुम्ही तुमची पात्रता अगोदर समजून घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट तुमचं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा, परंतु अगोदर सगळा व्हिडिओ एकदा पाहून घ्या. बघा, पहिली पात्रता आहे 1 ते 5वी वर्गाची. 1 ते 5वीला उमेदवाराचे शिक्षण झालेलं जे माध्यम आहे त्या माध्यमाचं 10वी असायला पाहिजे, 12वी असायला पाहिजे, डीएड असायला पाहिजे. 1 ते 5वी साठी 10वी 12वी डीएड असायला पाहिजे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 12वी आणि डीएड हे कंपल्सरी असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी टीईटीचा पेपर 1 पास असायला पाहिजे किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असायला पाहिजे. हा नियम आता बदललेला आहे. ठीक आहे, टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 2 इथे चालत नाही. पेपर 1च जो आहे तो आपल्याला 1 ते 5 ला पात्र असायला पाहिजे. आणि किमान आणखी एक पॉइंट आपला राहून जातो, ज्याच्याकडे बरेच जण जे आहे दुर्लक्ष करतात. तो काय आहे, किमान टक्केवारी. खुल्या प्रवर्गाला 45 आणि मागास प्रवर्गाला या ठिकाणी किमान 40% असायला पाहिजे. 40%. लक्षात आलं? हा महत्वाचा मुद्दा आहे. बरेच जण इथे गळतात, पुन्हा तुम्हाला प्रेफरन्सेस येत नाही, शाळा दाखवल्या जात नाही, मग आपण रडत बसतो. हा एक पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. आता दुसरा पॉइंट लक्षात घ्या, 6वी ते 8वी करिता. 6वी ते 8वी करिता जे काही उमेदवाराचं माध्यम आहे, आता ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची 10वी 12वी किंवा डीएड एकाच माध्यमात असायला पाहिजे. किंवा जे आहे आपल्याला प्रिफरन्सेस, शाळा कशाच्या बळावर येतात, तर शाळा येतात आपल्याला एक तर 10वी आणि डीएड याचं माध्यम आपल्याला येतं. समजा काही जणांचं असं होतं 10वी जी आहे मराठीमध्ये आहे आणि डीएड इंग्लिश माध्यमामध्ये आहे, तर तुला मराठी माध्यमाचे पण प्रिफरन्सेस येतात आणि डीएड इंग्लिशचा आहे म्हणून इंग्लिश माध्यमाचे देखील प्रिफरन्सेस येतात. 12वीचं माध्यम या ठिकाणी गृहीत धरल्या जात नाही. 6वी ते 8वी साठी जे आहे 12वी पदवी डीएड किंवा बीएड, म्हणजे 12वी झाली पाहिजे, ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे, डीएड किंवा बीएड दोन्ही पण चालतं 6वी ते 8वीला. ठीक आहे, संबंधित विषयामधील पदवी असायला पाहिजे, डीएड बीएड असायला पाहिजे. आता 6वी ते 8वीला मूळ मुद्दा काय असतो, इथे विषय शिक्षक असतो. विषयाप्रमाणे आपली निवड होते. एक तर सामाजिक शास्त्र असेल, भाषा असेल, मॅथ सायन्स असेल, असे विषय असतात. त्या विषयामधली तुमची डिग्री असायला पाहिजे. इथे टीईटी सीटीटी, टीईटीचा पेपर 2 किंवा सीटीटीचा पेपर 2 पास असायला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला टक्केवारीची अट देण्यात आलेली नाही. इथे टक्केवारी किती असू द्या, 6वी ते 8वीला टक्केवारी दिलेली नाही. परंतु इथे टीईटी किंवा सीटीटीच्या पेपरची जी मेथड असते ती एकदा आपल्याला समजून घ्यावी लागेल. बघा, जर समजा तुम्ही 6वी ते 8वीला सोशल सायन्स या विषयासाठी पात्र होत असाल तर आपण जे टीईटी किंवा सीटीटीचं जे मेथड आहे सोशल सायन्स मधूनच पास असायला पाहिजे. जर 6वी ते 8वीला आपण मॅथ सायन्स या विषयासाठी पात्र होत असाल तर आपण टीईटी किंवा सीटीटी मॅथ सायन्स मधूनच पात्र व्हायला असलं पाहिजे. आणि समजा जर आपण लँग्वेज विषयासाठी पात्र होऊ शकत असाल, आपलं ग्रॅज्युएशनला लँग्वेज असेल, लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज असू द्या, मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू जे काही आहे, तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीटीला कोणतीही मेथड असेल, मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल तरी देखील चालतं. क्लिअर झालं? 1 ते 8वीची पात्रता संपली. आता 9वी ते 10वी वर्गाची पात्रता. 9वी ते 10वी साठी 12वी व्हायला पाहिजे, ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे, बीएड व्हायला पाहिजे आणि संबंधित विषयातील पदवी. बघा, फायनल इयरला जो विषय आहे त्या विषयासाठीच आपण या ठिकाणी पात्र असतो आणि बीएड इथे कंपल्सरी आहे, इथे डीएड नसतं. ठीक आहे, इकडे बीएड आपल्याला कंपल्सरी मध्ये असावं लागतं. इकडे टीईटीची गरज नाही, इकडे जे आहे टक्केवारीची देखील आपल्याला गरज नाही. हे झाली 9वी ते 10वीची. आता 9वी ते 10वी शारीरिक शिक्षण या विषयासाठी काय लागतं? शारीरिक शिक्षण या विषयासाठी 12वी लागेल, ग्रॅज्युएशन लागेल आणि बीपीएड लागेल. ठीक आहे, बीपीएड लागेल. त्यामध्ये जे आहे तुम्हाला टीईटी लागणार नाही आणि टक्केवारीची देखील अट असणार नाही. त्यानंतर 11वी 12वी या वर्गासाठी काय लागतं? तर 11वी 12वी वर्गासाठी एक तर पदवी लागेल, पदव्युत्तर पदवी लागेल, म्हणजे ग्रॅज्युएशन लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल, त्यासोबतच बीएड लागेल, बीएड कंपल्सरी. तसेच जाहिरातीमधील संस्था, माध्यम व शिकविण्याचे माध्यम यापैकी कोणतं तरी एक, म्हणजे ज्या माध्यमासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करत आहात त्याच माध्यमामध्ये तुमचं हे शिक्षण असायला पाहिजे. आता तुम्ही कोणत्या विषयासाठी पात्र असता 11वी 12वीला? संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. म्हणजे समजा तुम्ही इतिहास विषयासाठी पात्र होत असाल तर तुमचं ग्रॅज्युएशनला इतिहास असायला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशनला इतिहास असायला पाहिजे. समजा तुम्ही मराठीसाठी पात्र होत असाल 11वी 12वीला तर त्याचं ग्रॅज्युएशनला मराठी असायला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशनलाही मराठी असायला पाहिजे. ठीक आहे, इथे देखील आपल्याला टीईटी लागत नाही, परंतु टक्केवारी जी आहे किमान 2nd क्लासमध्ये असायला पाहिजे. 2nd क्लासमध्ये तो पात्र असायला पाहिजे. त्यानंतर 11वी 12वी आरोग्य आणि शारीरिक शिक्षक याच्यासाठी काय लागेल? एक तर ग्रॅज्युएशन लागेल आणि एमपीएड लागेल. बीपीएडच्या नंतर एमपीएड लागतं.
ठीक आहे, तो लागणार आहे. इथं टीईटी लागणार नाही, परंतु हे जो एमपीएड वगैरे आहे तो सेकंड क्लासमध्ये आपल्याला पास व्हायला लागतं. 9वी ते 10वी भाषा विषयासाठी सर्व माध्यमांच्या जागांसाठी पदवी स्तरावरील भाषा शिकवण्याचे माध्यम. पदवी स्तरावरचे भाषा शिकवण्याचं माध्यम म्हणजे जर का 11वी आणि 12वीला तुम्ही जर का भाषा विषयासाठी लागत असाल, मराठी, हिंदी, इंग्लिश, कोणती भाषा, तर त्या ठिकाणी तुमचं एज्युकेशन कोणत्याही माध्यमातून जरी झालेलं असेल, फक्त त्या भाषेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असता. तुम्हाला फार जास्त चिंता करायचं काम नाहीये, माध्यमाचं तिथं बंधन येत नाही. ठीक आहे. त्यानंतर 11वी 12वी भाषा विषय त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. सेम तीच गोष्ट आहे जी आता सांगितलेली आहे. आणि क्लास त्यांना जे आहे टक्केवारी सेकंड क्लासमध्ये पात्र असायला पाहिजे. आणखी आता 1-2 गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या, समजून घ्या. हा पवित्र पोर्टलचा एक महत्वाचा नियम आहे. SC ST पेसा यांना नॉन क्रिमिलियर लागू नाही. नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला लागू नाही हे ऑफिशियली लिहून दिलेलं आहे. SC ST यांना नॉन क्रिमिलियर लागू नाही. याच्या व्यतिरिक्त आणखी 2 कॅटेगरीज आहेत. एक आहे EWS लाही नॉन क्रिमिलियर लागू नाही. आणि जे ओपन गटामध्ये मोडतात, खुल्या प्रवर्गामध्ये मोडतात, त्यांनाही या ठिकाणी जे आहे NCL लागत नाही. ठीक आहे. त्याच्यासोबतच बाकी इतर सगळ्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागतं. ठीक आहे. हा, त्यानंतर आणखी आता इथे सर्वात महत्वाचं कन्फ्युजन आहे तुम्हा लोकांचं. ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, 1ली ते 5वी या ठिकाणी मुख्य विषय पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. बघा, 1ली ते 5वीला सर्व विषय असतात. त्यामुळे जे आहे पदवीचा इथं उल्लेखच नाहीये. इथे पदवीची गरज नाही. शिक्षणशास्त्र पदविका असायला पाहिजे, म्हणजे DED असायला पाहिजे. आता 2 नंबरला जे आहे 6वी ते 8वी. हा, आता 6वी ते 8वीला जे आहे हे आहेत विषय. 6वी ते 8वीला हे विषय असतात. आणि तुमचं ग्रॅज्युएशनला कोणकोणते विषय असेल तर तुम्ही पात्र होता ते महत्वाचं एकदा समजून जा, कारण इथे खूप सारे जण जे आहे ते कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार आहे. बघा, जर समजा तुम्ही भाषा विषयासाठी पात्र असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनला संबंधित भाषा असायला पाहिजे. अंतिम वर्षाला, फायनल इयरला, फर्स्ट इयर सेकंड इयरला असलं नसलं देणं घेणं नाही. फायनल इयरला आपल्याला असायला पाहिजे. मग ती मराठी असेल, इंग्लिश, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत काही असू द्या ते असायला पाहिजे. आणि स्तर कोणतं? पदवीला हे विषय तुमचं असायला पाहिजे अंतिम वर्षाला. तर तुम्ही भाषा विषयासाठी या ठिकाणी पात्र असतात. त्यानंतर समजा पार्शियन असेल तर पार्शियन तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असायला पाहिजे, किंवा आलिम नावाचा विषय आहे तो तुम्हाला असायला पाहिजे. जर समजा तुम्ही अरेबिक भाषेसाठी पात्र असाल तर अरेबिक असायला पाहिजे, किंवा आलिम नावाची जी आलिम किंवा फाजिल ही भाषा आहे ती जर असेल तर अरेबिकसाठी तुम्ही पात्र असता. आता येऊया फक्त गणित विषयासाठी. गणित विषयाची जागा असेल तर कोण पात्र आहे त्या विषयासाठी? तर ज्यांचं ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान यापैकी कोणता तरी एक विषय आहे. फायनलला जर का आपल्याला यापैकी एक विषय असेल तर आपण गणित विषयासाठी पात्र आहे. ठीक आहे, बारकाईने समजून घ्या. त्यानंतर विज्ञान विषय आहे. विज्ञान विषयासाठी कोण पात्र आहे? ज्यांचं ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीव रसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र यापैकी कोणता तरी एक विषय आहे. तर तुम्ही या ठिकाणी मॅथ सायन्स या विज्ञान या विषयासाठी पात्र आहात. समजून जा. त्याच्यासोबत आता बघा, हे 2 विषय सेपरेट आहे. आता कंबाईन जर का आपल्याला पात्र व्हायचं असेल, कंबाईनची जागा आहे, मॅथ सायन्स दोन्ही विषयाची कंबाईन जागा आहे, तर तुम्हाला कोणते विषय असायला पाहिजे? बघा, एक तर गणित, संख्या, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र यापैकी एक विषय ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असायला पाहिजे. तर तुम्ही जे आहे या ठिकाणी मॅथ सायन्स या विषयासाठी पात्र असता. याच्या व्यतिरिक्त विषय असेल मॅथ सायन्ससाठी तुम्ही पात्र नसता. क्लिअर कट. तुम्ही स्पर्धेमध्ये आहात किंवा नाही आज आता ताबडतोब समजून जा. त्याच्यानंतर तुम्हाला जर का 6वी ते 8वीला इतिहास, भूगोल किंवा सामाजिक शास्त्र यासाठी पात्र व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला इतिहास, भूगोल, अर्थ, राज्य, समाजशास्त्र, लोकप्रशासन एवढ्या विषयापैकी एक कोणता तरी विषय असायला पाहिजे. तर तुम्ही पात्र होता. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी आता जे आहे वरच्या वर्गाची सांगितलेली आहे पात्रता. वरचा वर्ग कोणता? 9वी ते 10वी. 9वी ते 10वीला जर तुम्हाला भाषा विषयाला पात्र व्हायचं असेल तर पदवीच्या अंतिम वर्षाला तो भाषा विषय आपल्याला असायला पाहिजे. ठीक आहे, फार जास्त मी बोलणार नाही. पार्शियनचं तसंच आहे, अरेबिकचं तसंच आहे. ठीक आहे. समजा 9वी ते 10वीला गणितासाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला गणित, संख्या, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यापैकी एक विषय आपला असायला पाहिजे. जर समजा 10वीला आणि 9वीला तुम्ही जर का विज्ञान विषयासाठी पात्र होऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला भौतिक, रसायन, वनस्पती, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र,
जैवतंत्रज्ञान, जीव रसायनशास्त्र किंवा कृषीशास्त्र यापैकी एक विषय किमान असायला पाहिजे. किमान एक असायला पाहिजे, सगळे नकोय, एक विषय असायला पाहिजे. ठीक आहे. हा, त्यानंतर आता गणित विज्ञानसाठी, गणित विज्ञान 9वी 10वीचं प्रकरण चालू आहे. ठीक आहे. 9वी 10वीला जर तुम्ही गणित विज्ञान या कंबाईन विषयासाठी आपल्याला पात्र व्हायचं असेल, गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र यापैकी एक विषय असायला पाहिजे. जर आपल्याला इतिहासासाठी पात्र व्हायचं असेल, ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला एकतर इतिहास, राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी एक विषय आपला असायला पाहिजे. भूगोलासाठी आपल्याला अंतिम वर्षाला भूगोल असायला पाहिजे. सामाजिक शास्त्र हा जर का इतिहास भूगोलचा कंबाईन विषयासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे इतिहास, भूगोल, अर्थ, राज्य, समाजशास्त्र किंवा लोकप्रशासन यापैकी एक विषय आपला असायला पाहिजे अंतिम वर्षाला ग्रॅज्युएशनच्या. संरक्षण शास्त्र या विषयासाठी जर पात्र व्हायचं असेल तर आपल्याला अंतिम वर्षाला संरक्षण शास्त्रच असायला पाहिजे. शारीरिक शिक्षण या विषयासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला शारीरिक शिक्षण हा विषय आपल्याला असायलाच पाहिजे. आता 9वी 10वीचं झालंय. आता 11वी 12वीचं तर आणखी जास्त इंटरेस्टिंग आहे. हे बघा, 11वी 12वी या वर्गासाठी पात्रता. 11वी 12वी साठी भाषा विषयासाठी जर का आपल्याला पात्र व्हायचं असेल तर पदव्युत्तर पदवी, हा शब्द बदलला बरं का, ग्रॅज्युएशन नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन, ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला संबंधित भाषा असायला पाहिजे, कोणती भाषा असू दे. ठीक आहे. त्या भाषा विषयासाठी पात्र होत आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं त्या भाषेतून व्हायला पाहिजे. हे सोपं आहे. पर्शियन असेल तर पर्शियन, अरेबिक असेल तर अरेबिक, महाराष्ट्रीय प्राकृत असेल तर संस्कृत, पाली, अर्ध मागधी हे चालतं इकडे. गणितासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल 11वी 12वीला तर तुमचं पीजी गणित किंवा संख्याशास्त्रामध्ये व्हायला पाहिजे. आता हे विषय आहे तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र, संरक्षणशास्त्र, ग्रंथालय, माहितीशास्त्र आणि तत्वज्ञान यापैकी कोणत्याही एका विषयाला पात्र व्हायचं असेल तर सेम तो विषय तुमचा पीजीला असायला पाहिजे, तर तुम्ही पात्र होता. ठीक आहे. त्यानंतर 11वी 12वीच त्यांनी सांगितलेलं आहे तर्कशास्त्र. हे बघा, तर्कशास्त्राला तत्वज्ञान असलं तरी तर्कशास्त्रासाठी पात्र आहे, तर्कशास्त्र असलं तरी तर्कशास्त्राला पात्र आहे. वस्त्रशास्त्रासाठी तुम्हाला पीजी तुमची टेक्सटाईल केमिस्ट्रीमध्ये व्हायला पाहिजे. शिक्षणशास्त्राला पीजी शिक्षणशास्त्रच पाहिजे. बघा, आता भौतिकशास्त्र हा जो विषय आहे त्या विषयाला आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर तुमचं पीजी किमान फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड फिजिक्स किंवा न्यूक्लिअर फिजिक्स यापैकी कोणत्या तरी एका विषयाला जर झालं तर तुम्ही फिजिक्ससाठी पात्र असता. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, केमिस्ट्रीसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल 11वी 12वीला तर तुमचं पीजीचा जो विषय आहे तो किमान ऑर्गॅनिक केमिस्ट्री, नॉन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा अॅनालिटिकल केमिस्ट्री यापैकी कोणता तरी एक विषय असायला पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी केमिस्ट्रीसाठी पात्र होता. आता राहतो आहे जीवशास्त्र. जीवशास्त्रासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर हे विषय समजून जा, इथे बऱ्याच जणांचा घोळ होतो. बघा, एक तर बॉटनी असायला पाहिजे, झूलॉजी असायला पाहिजे, एन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्स, बायोसायन्स, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चरल अँड पेस्ट मॅनेजमेंट किंवा जेनेटिक्स यापैकी कोणता तरी एक विषय जरी असेल आपला पीजीला, पोस्ट ग्रॅज्युएशनला, तरी देखील तुम्ही जीवशास्त्रासाठी पात्र असता. त्याच्यासोबत 11वी 12वीचा विषय आहे पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान. यासाठी तुमची पीजी जी आहे एकतर वेटरनरी सायन्स मध्ये, बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी किंवा लाईफ सायन्स यापैकी एका सब्जेक्ट मध्ये होणं अपेक्षित आहे. ठीक आहे, हे समजलं असेल. आता आपण जाऊया, आणखी काही विषय आहेत इकडे. बघा, आपली पात्रता आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जर कृषी विज्ञान व तंत्रज्ञानासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर ऍग्रिकल्चरल सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्स किंवा मायक्रोबायोलॉजी यापैकी एक विषय आपला असायला पाहिजे. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान यासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर फूड सायन्स, फूड प्रोसेसिंग किंवा फूड टेक्नॉलॉजी या 3 विषयापैकी एक विषय असला तरी चालतं. गृह व्यवस्थापन असा विषय आहे, त्यासाठी होम सायन्स किंवा होम इकॉनॉमिक्स दोन्हीपैकी एक विषय असेल तरी देखील या विषयासाठी आपण पात्र असतो. माहिती तंत्रज्ञान या विषयाला पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे जे आहे कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर मॅनेजमेंट या 4-5 डिग्र्यांपैकी एक आपल्याकडे पदव्युत्तरची पदवी असायला पाहिजे. त्यानंतर आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, यासाठी जे आहे वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे, एमकॉम असायला पाहिजे. एमकॉम असेल तर तुम्ही पुस्तक पालन व लेखाकर्म या विषयासाठी पात्र असता. त्याच्यासोबत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट यासाठी देखील तुम्हाला एमकॉम ची पदवी असायला पाहिजे. ठीक आहे, पदवी नाही, पदव्युत्तर पदवी. बोलताना एखाद्या वेळेस तसं चुकत असेल माझं तर थोडंसं समजून जा, पटपट बोलण्याच्या नादामध्ये थोडंसं होतं कधी कधी. नंतर 11वी 12वीलाच ना चिटणीसाची कार्यपद्धती हे एमकॉम वाल्यांसाठी आहे, सहकार एमकॉम वाल्यांसाठी आहे, डिझाईन अँड कलर, ग्राफिक डिझाईन, जीडी, आर्ट्स किंवा आर्किटेक्चर याची पदव्युत्तर पदवी त्यांच्याकडे असायला पाहिजे. हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ऍप्रिसिएशन तर ग्राफिक डिझाईन असायला पाहिजे, जीडी आर्ट्स असायला पाहिजे किंवा
आर्किटेक्चर त्यांच्याकडे पीजी मध्ये असायला पाहिजे. त्यानंतर आहे हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक, वोकल लाईट म्युझिक, वोकल क्लासिकल म्युझिक किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक म्हणजे संगीताची जागा, तर त्यामध्ये जे आहे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी त्यांचं म्युझिक मध्ये झालेला असायला पाहिजे. बाल विकास, चाइल्ड डेव्हलपमेंट यासाठी तुम्हाला एकतर होम सायन्स, होम इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट यापैकी एका विषयामध्ये आपली पीजी झालेली असायला पाहिजे. आरोग्य व शारीरिक शिक्षण याच्यासाठी जर का आपल्याला पात्र व्हायचं असेल तर संबंधित विषयाची जी आहे तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे. एन्व्हायरमेंट एज्युकेशन साठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर पर्यावरण शास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी आपल्याला या ठिकाणी असायला पाहिजे. तर मित्रांनो ही सगळी क्वालिफिकेशन्स आहे. आता धोक्याची सूचना काय आहे, यामध्ये नमूद केलेला विषय जर तुमच्याकडे नसेल, तुमच्या पदवीमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये नसेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र नसता. ही गोष्ट लक्षात ठेवा. यापैकीच आपल्याला विषय असायला पाहिजे. आता हे सगळे जे शासन निर्णय आहेत ते शासन निर्णय मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो. त्या ठिकाणी जा, शांतपणाने आपली जे क्वालिफिकेशन आहे तपासून पहा. तुम्ही टेट परीक्षेसाठी पात्र आहेत का तेही समजून जा. अगोदर आपल्याला टेट परीक्षा देता येते, परंतु टेट परीक्षा दिल्याच्या नंतर खरंच आपण शिक्षक भरतीसाठी पात्र आहोत का ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. शिक्षक भरतीसाठी जर आपण पात्र असाल तर मग अभ्यासाकडे वळा आणि जबरदस्त पद्धतीने अभ्यास करा आणि हवे तेवढे मार्क्स जर का मिळवायचे असेल तर योग्य मार्गदर्शकाची निवड करा आणि जर हवे तेवढे मार्क्स मिळाले तर आपण आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्येच लागतो आणि नोकरी करण्याची मजा, खरी मजा जी असते ती स्वतःच्या जिल्ह्यामध्येच असते. तर मित्रांनो ही संपूर्ण क्वालिफिकेशन आहे. अत्यंत जास्त महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारणाने एकदा याला लाईक करा आणि याला आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवून द्या, जेणेकरून जे काही अभ्यासक्रमाचं कन्फ्युजन आहे, क्वालिफिकेशनचं कन्फ्युजन आहे, मग अकॅडमिक क्वालिफिकेशन असेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल, तो कन्फ्युजन या ठिकाणी लवकरात लवकर दूर होईल. तुमचे अजून काही जर का प्रश्न असतील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हक्कानं कमेंट करा. मी मॅक्झिमम प्रयत्न करेल. बाकीच्या व्हिडिओना जरी मी रिप्लाय कमी देत असलो तर या व्हिडिओला रिप्लाय देण्याचा मी नक्की पुरेपूर प्रयत्न करेल, कारण हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलणारा आहे.